सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. कोळगिरी वळसंग बस सेवा सुरू करण्याची मागणी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीची आगार व्यवस्थापकांकडे मागणी. कोळगिरी तालुका जत. कोळगिरी येथून वळसंग येथे शाळेसाठी दररोज जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 30 ते 40 असून या मार्गावर शाळेच्या वेळेनुसार नियमित बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेत तासनतास बस स्थानकावर थांबावे लागत असल्याने कोळगिरी ग्रामपंचायतीने जत आगार व्यवस्थापकांकडे कोळगिरी वळसंग बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतीने दिनांक 19 जून 2006 रोजी जत आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले होते. त्यामध्ये सकाळी 9:30 वाजता कोळगिरीहून वळसंगकडे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच शाळा सुटल्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता वळसंगहून कोळगिरीकडे बस सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. कोळगिरी परिसरातील अनेक विद्यार्थी वळसंग येथील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत, मात्र त्यांच्या शाळेच्या वेळेत बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यासाठीही त्यांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि शैक्षणिक वेळेवर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून कोळगिरी वळसंग मार्गावर शाळेच्या वेळेनुसार जादा बस फेरी सुरू करावी किंवा उपलब्ध बसच्या वेळेत आवश्यक बदल करावा अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री वसंत शिवाजी कांबळे, सरपंच श्रीमती मल्लवा सिद्धगोंडा हेळवी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मुख्य मागणी: सकाळी 9:30 वाजता कोळगिरी वळसंग बस फेरी, सायंकाळी 5:30 वाजता वळसंग कोळगिरी बस फेरी, विद्यार्थ्यांसाठी जादा बस फेरी अथवा शाळेच्या वेळेनुसार बसची वेळ निश्चित करावी. बसच्या प्रतीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.